लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मी शब्दाचा पक्का, विकासाला कमी पडणार नाही। अजितदादांची माजलगाव धारूरमध्ये जोरदार सभा। बातमी बीड येथून। मी शब्दाचा पक्का, विकासाला कमी पडणार नाही म्हणत माजलगाव धारूरमधील सभा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गाजवल्या। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज धारूर व माजलगाव नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले। मी शब्दाचा पक्का, फुले शाहू आंबेडकर विचारांचा कामाचा माणूस आहे। बीडला रेल्वे आणि विमानतळ आणणे हे माझे ध्येय आहे असे स्पष्ट करत अजितदादांनी विकासाचा अजेंडा पुन्हा अधोरेखित केला। नेहमी शिस्तबद्धतेसाठी ओळखले जाणारे पवार यांची माजलगावातील सभा मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाली। हेलिकॉप्टरद्वारे दौरा करत असलेल्या उपमुख्यमंत्री पवारांनी धारूरमध्ये बालासाहेब जाधव यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। या सभेला आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी मंत्री नवाब मलिक तसेच ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांची उपस्थिती होती। सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या बालासाहेब जाधव यांच्या समर्थनार्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे चित्र धारूरमध्ये पाहायला मिळाले। आज अजितदादाची तर सर्वांनी सभा बघितली आहे। पूर्ण वार्डातून प्रत्येक नगरसेवकांनी 200-300 मतदार येऊन सभेला आलेले आहेत। त्यामुळं सभेला भरपूर लोक होते आणि दादांनी, अजितदादांनी, प्रकाशदादांनी जे आश्वासन दिले, जे काय गावाचा विकास करणार आहे, काय नाही करणार आहे, ते लोकांनी एक लक्ष देऊन सगळं ऐकलं। अजितदादांनी बी लोकांचा प्रतिसाद, भरपूर लोक आणि गावाची परिस्थिती आम्हाला विचारलेली होती अगोदर, त्याची माहिती आम्ही दिली होती। त्यामुळं आज भाषणामध्ये अजितदादांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आता की फंड देणार, रस्ते करणार, पाणी होऊन पडले त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि विशेष करून घाट जे आहे आपला, तर ते थोडं म्हणजे सगळ्यात मोठा अडचणीचा प्रश्न आहे। तालुक्याच्या लेवलचा, वरच्या लेवलचा विषय येतो, पण त्यालासुद्धा आश्वासन दिलं आहे आणि प्रत्यक्ष आम्हीसुद्धा दादांना आज बोललात त्याबाबत। दादांनी त्याविषयी लवकरात लवकर त्याचा मार्ग, तो प्रश्न मार्गी काढण्याचा आम्हाला आश्वासन दिलं। गावाचा विकास, गावाचं पाणी, दैनंदिन गरजा जे असतात, रोड, रस्ते, हे जे गावाचं राहिलेलं आहे गाव, त्या बाबतीमध्ये त्याचा पूर्ण विकास करायचा, धारूरचं नंदनवन करायचं, हे ध्येय घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत। स्मार्ट सिटी होईल, तेच करणार, नंदनवन तेच आलं, स्मार्ट सिटी तेच आलं, गावाचा विकास हेच ध्येय आमचं। मागच्या 35 वर्षात का नव्हता झाला? हे पहा, स्कूलमध्ये पाठीमागं जायचंच नाही। मागचा इतिहास कसा आहे, जे झालं ते झालं आणि जे पदावर बसले होते त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आमदारांना भेटणं, मंत्र्यांना भेटणं, निधी घेणं हे केलेलं नाही त्यांनी। जाऊ द्या, तो विषय सोडून देऊ। आता मी तुम्हाला शब्द देतो की अजितदादा, प्रकाशदादा यांचा पाठपुरावा करून मी धारूरचा कायापालट करून दाखवून 4 वर्षामध्ये, 4-5 वर्षामध्ये। विरोधकांचं आव्हान वाटतंय तुम्हाला? विरोधकांचं आव्हान वाटतंय? काही नाही, कायचं आव्हान वगैरे काही नाही। त्यांनी आजपर्यंत केलेले जे कारनामे आहेत ते लोकांना, जनतेनं माहिती तर, त्यामुळे त्यांच्यावर मला बोलण्याची इच्छा सुद्धा नाही आहे। मतदारांना काय आव्हान असतं? मतदार सध्या आम्हाला फुल मतदाराचा प्रतिसाद आहे। फुल म्हणजे सगळ्यात पद्धतीनं सगळ्या तळागाळातले सगळे लोक आम्हाला पूर्ण प्रतिसाद देत आहेत, आशीर्वाद देत आहेत। त्यांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर, त्या पदावर बसल्याच्या नंतर त्यांना पण मी आश्वासन देत आहे की गावाचा विकास करून मी दाखवणार, म्हणजे दाखवणार। आज अर्थमंत्री सोबत आहेत, त्यांनी शब्द गावाला दिलेला आहे। प्रकाशदादा आमदार आहेत, त्यांनी शब्द दिलेला आहे। हे आम्ही शब्द जसा दिला त्या पद्धतीनं आम्ही सगळे शब्द पाळू। हे गावाला मी आज सगळ्या जनतेंना, गावांना, सर्वांना मी माझ्यातर्फे सुद्धा सांगतो की मी सगळा विकास होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा करेन, यांच्याकडून समस्या मांडेन, त्यांच्याकडून बजेट, रस्ते सगळे करून घेईन असं मी जनतेला आश्वासन देतो। काय फायदा होणार त्याचा? त्याचा फायदाच होणार आम्हाला इथं फायदाच होणार। पूर्ण कॉर्नर मिटिंगा वगैरे होत्या आता आणि सगळं काय होणार, आम्हाला फायदाच आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, बीड। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.